पिंजरा पिंजरा रे. चंचला, मला तुझा स्वभाव खूप आवडला, त्यामुळे तू तुझ्या लग्नाचा निर्णय नक्कीच चांगला घेशील. ऑब्विसली तेवढा एकच तर निर्णय आपण खूप विचारपूर्वक घेतो. इनफॅक्ट तो घेतलाच पाहिजे. मग काय ठरवलंस तू गजाबद्दल? अजून तरी काही नाही. नाही म्हणजे तुला होकार किंवा नकार त्यांना कळवावाच लागेल ना. अगं हो नारायणी, पण मी अजून थोडा वेळ घेणार आहे. उद्या किंवा परवा त्याला भेटून मी ठरवेन. आनंदी, तू अगं ये ना. कशी आहेस तू? मी झाक आहे. तुझं काय चालू आहे? तुझ्या कृपेने सगळं ठीक चालू आहे. बरं वीर कसं आहे? म्हणजे तो इथेच आहे की अजून पुण्यातच आहे? पुण्यात आहे कामानिमित्त. अच्छा. आणि तुझा सासरा कसा आहे ग? म्हणजे अजूनही घरातल्यांशी वाईटच वागतो? नारायणी, मला थोडं काम आहे. मी येते चंचला. ही अचानक का निघून गेली? हिला आवडलं नाही का आपल्याशी बोलणं? चंचला, त्याचं काय ना, एखाद्याची कुठल्याही प्रकारची लायकी नसताना सोन्यासारखा नवरा मिळाला ना की हे असंच होतं. हिचा नवरा म्हणजे वीर ना. खूप हँडसम आहे तो. ए, तू पाहिलंयस त्याला? ऑफकोर्स. आम्ही जेव्हा त्यांच्या घरी गेलो होतो ना, तेव्हा तो तिथे होता. खूप देखणा आहे तो. पण त्या मानाने ही ठीक आहे. ठीक? अगं खूप वाईट आहे. तुला माहितीये का, वीर फक्त हँडसमच नाही तर खूप स्मार्ट सुद्धा आहे. आणि त्याच्यातला एक विशेष गुण माहितीये का तुला? तो सगळ्यांशी उद्धट वागतो, पण तेवढाच रिस्पॉन्सिबल आहे, लवेबल आहे, केअरिंग आहे. लाखात एक आहे माझा वीर. माझा वीर? हो, माझा वीर. तू कोणाबद्दल बोलतेस? चंचला, मी वीर बद्दलच बोलते. माझा वीर. जरा उलगडा करून सांगशील? वीरला मी माझा वीर म्हणते कारण वीर फक्त माझाच होता. वीरचं माझ्याशी लग्न झालं होतं, पण ही तमाशातली मुलगी माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं या मुलीने. वाटोळं? हो, त्या मुलीने फक्त माझंच वाटोळं केलंय. तुला माहितीये, ह्या तात्याने या गजासाठी आहे ना ही मुलगी नाचायला या गावात आणली होती. आधी गजासाठी आणि मग स्वतःसाठी. इतका हलकट माणूस आहे तो तात्या. ह्या आनंदीला मीच वाचवलं होतं तात्याच्या तावडीत. ह्या घरात मी आणलं, मी आधार दिला तिला, आणि ती माझ्याशीच खोटं वागली. वीरला माझ्याकडून हिसकावून घेतलं. तिच्यामुळे माझं बाळ गेलं. अरे यार, वहिनी काय झालं? काय सांगा ना. मी श्वास घेऊ भाऊजी आधी. अच्छा वहिनी, तुम्ही फक्त मला एवढंच सांगा की तिने मला नापसंत केलं ना. भाऊजी, मी तुम्हाला भेटायला बोलवलंय म्हणजे तुम्ही पसंतीची पहिली पायरी पार केली. यार, क्या मुलगी आहे की काय मला वहिनी खरंच कळत नाहीये. आता मी काय राजासारखा राहू की भिकाऱ्यासारखा हिरो बनू की विलन बनू, मला काही समजतच नाहीये.
समजून घेण्याची गरजही नाहीये भाऊजी. सगळं नीट होणार आहे. नीट होणार आहे? नीट म्हणजे? भाऊजी म्हणजे तुमचं लग्न अजून ठरलेलं नाहीये. मी बोलते यांच्याशी, काय करायचं ते सांगते तुम्हाला. सांगा काय सांगतायत, पण लवकर सांगा. ठीक आहे, मी आता खोलीत चालली आहे, नाही तर तात्या माझं डोकं खातील. माझ्याबद्दल काही विचारलं? 101 प्रश्न विचारून झाले तुमच्याविषयी. आणि हो, फोन इथे ठेवलास ना म्हणून वाचलीस. अरे देवा, इकडे दे. हे बघ चंचला, तू मला खूप समंजस मुलगी वाटतेस ना, म्हणूनच मी तुला सगळं सांगते. अजिबात लग्न करू नकोस त्या गजाशी. 1 नंबरचा गावगुंड आहे तो. गावगुंड? अगं नाकावरची माशी हलत नव्हती त्याच्या. अगं चंचला, हे तर काहीच नाही. ह्या गावातला सगळ्यात फालतू आणि वाया गेलेला मुलगा ह्यालाच समजतात. तुला माहितीये, त्याच्या बापानंतर त्याचंच नाव इथे बदनाम आहे. तू नारायणी मला जे काही सांगतेस ते मला झेपतच नाहीये. हे बघ चंचला, तुझं नशीब खूप चांगलं आहे ना, म्हणून निदान त्या फॅमिली विषयी मी तरी तुला सांगितलं, नाहीतर इथे कोणी तुला सांगितलं नसतं. नारायणी, मला थोडा विचार करावा लागेल. म्हणजे मी नेहमी माझ्या मनाचंच ऐकते. चंचला, अगं ह्यात विचार काय करायचा? आता तूच बघ ना, ती तमाशात नाचणारी मुलगी त्या तात्याने त्या गजासाठी आणली होती, आणि आता तिचंच लग्न त्या वीरशी झालं, ते सुद्धा मी त्याची बायको असताना. म्हणजे बघ, काय संस्कार असतील ग त्या घरातल्यांचे, काय नियत असेल त्यांची. नारायणी, तुम्हाला जे काही सांगतेस ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे. आणि माझ्या सहनशक्तीच्या. तुला सांगू का ग, खूप सहन केलंय मी त्या घरात. ती आनंदी दिसते तशी नाहीये, खूप आतल्या गाठीशी आहे. कधी कुठला डाव असेल ना, तुला कळणार सुद्धा नाही. पण ती तशी वाटत नाही ग. कारण ती सगळ्यांशी इतकी खोटं वागते ना, की लोकांचा पटकन तिच्यावर विश्वास बसेल. मग काय, लोकांना तिचं कौतुक केल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. असं बाळ जाण्यामागे सुद्धा तिचाच हात होता. पण ती असं का वागेल? तू जीव वाचवलास ना तिचा? हो, ज्या आनंदीला अक्षरशः मी नरकातून बाहेर काढलं, बस त्याच आनंदीने मला नरकात ढकललं. चंचला, मी हे जे काही तुला सांगितलंय, हे मी तुला सांगितलं असं कोणाला सांगू नको. आणि प्लीज, मी जे काही सांगितलं त्याचा नीट विचार कर. शेवटी तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ना, म्हणून म्हणते. बाबा, मला देशमुख कुटुंबाबद्दल फार भयानक माहिती मिळाली. वीर, मला काही कळतच नाहीये. कमाल होती ना त्या मुलीची. तुला माहिती, तिला ओझच आवडला. म्हणजे तो घरातली कामं करत होता ना, तर त्याचं कौतुक केलं तिने. तिला तसाच नवरा हवा असेल ना? नाही नाही आनंदी, याचा अर्थ हा नाही होत की तिला असाच नवरा हवाय. वीर साहेब, आनंद थोड्या वेळ तरी टिकू द्यायचा ना. आनंदी, हाच आनंद आपला घात करतो. बरं ठीक आहे, आता मला सांग पुढे काय करायचंय. मला एक सांग, अजून काय बोलणं झालं तुमचं? ते सिगारेट म्हणतात ना, ते नाही आवडत तिला. म्हणजे मला असं वाटतं कोणत्याही प्रकारचं व्यसन आवडतच नसेल तिला. आनंदी, तू जे काय बोलतेस ना ते सगळं वरवरच आहे. म्हणजे यावरून काहीच ठरवता येणार नाहीये मला. वीर, बास झाला. तर तू माझ्या मनातले गोंधळ वाढवतोस एकदम. ओके ओके, आय एम सॉरी आनंदी. हे बघ आनंदी, तुला एक सांगू, मला मनापासून असं वाटतंय की तुला जे योग्य वाटेल ना ते तू कर. तुला हवा तो निर्णय घे, पण गजाला निर्णय घ्यायला लावू नकोस. आणि त्याला पण तसं सांग. आनंदी, अजून एक गोष्ट, माझं काम 1-2 दिवसात संपायचं होतं, पण
अजून थोडा वेळ लागेल मला. वीर ये ना लवकर, अरे गरज आहे आम्हाला तुझी. आनंदी, कळतंय मला. हे बघ, मी एक काम करतो, मी प्रयत्न करतो लवकरात लवकर परत येण्याचा. ठेवू फोन? ठीक आहे, ठेवते. बाय. सोनबाई, अहो ओ सोनबाई, अहो दमली पोर, झोपली असेल, जाऊ दे ना. अरे झोपली म्हणजे काय? आल्यावर आम्हाला रिपोर्ट करायला पाहिजे. झोपली कशा? हो सोनबाई. अहो, ऐका बरोबर आहे तुमचं, रिपोर्ट करायला पाहिजे, पण आताच्याला जाऊ द्या, आताच्या घडीला जाऊ दे, झोपू दे तिला. चला चला चला, उद्या सकाळला विचारू. हा बरोबर आहे, पण कसं आहे बाजीराव, तर गाव म्हणलं की काहीतरी वाईट साईड बोलणारे माणसं असतात की. अहो आता काय करणार आपल्याला. होय बरोबर आहे, पण काय असतं की काही लोकांना आपलं सुख बघवत नाही, त्यामुळे मग अशी नावं ठेवतात लोक, त्याला आपण काय करणार नाही का? हा बरोबर आहे. आता चंचलबाई म्हणतात म्हणलं काय बोलणार आपण, नाही का? पण नारायणीकडे कळवय नाही काय. या बघा बाजीराव, बरोबर आहे तुमचं. काय असतं की काही गोष्टी खऱ्या आहेत, काही गोष्टी खोट्या आहेत. म्हणजे असं बघा, आमच्या थोरल्या चिरंजीवांची नाही, बरोबर नाही बाजीवर तुमचं बरोबर आहे, पण काय असतं की आपण जर एकत्र बसू ना समोरासमोर, तर आपल्याला गैरसमज होय, तेच म्हणलं मी. हा म्हणजे कधी आपण एकमेकांसमोर बसू म्हणजे आपले गैरसमज दूर करता येतील का? हा हो होय होय, मी फोन करतो तुम्हाला. बोल, करतो मी फोन करतो तुम्हाला. झाला चांगुलपणा. याच्याशी जसं बोलायचं तसंच बोललं पाहिजे. या नारायणीचा फणा येळी ठचला असताना याशी वळवळ बघायला लागली असते आपल्याला. अहो पण नक्की झालंय तरी काय? नारकर, या नारायणीनं टूक धरून सूड उगवलाय. या नारायणीचा बंदोबस्त करायला पाहिजे. तात्या काय बोलता तुम्ही? मी बरोबरच बोलतोय. या नारायणीनं डूक धरलं होतं आणि आता येळ आल्यावर दंश केलाय तिनं. आईला त्या नारायणीनं काय वाढवून सांगितलं असेल, तर ती पोरगी कशी हो म्हणाल गजाला. ए गजा, तुझं लग्न मोडलं रे, मोडलं लग्न, तुझं लग्न मोडलं. बघ, हे लग्न मोडलं म्हणून लगेच तात्या गजाला सुपीशी लग्न करायची परवानगी देतील असं तर नाहीये ना. म्हणजे अजून त्रास आहेच का? तर काय करायचं आपण? नाही बघ, आपल्या करण्यानं काही होणार नाहीये. गजा आणि सुपीला पळून जाण्याशिवाय दुसरा मार्गच नाहीये. कोर्टात लग्न करावं लागणार आहे त्यांना. पिंजरा